6 सप्टेंबर 2023 सरकारमार्फत जी आर काढण्यात येतो की सरकारी पदे कंत्राटी पद्धतीने भरली जाणार. या काही 9 कंपन्या नियुक्त करण्यात आल्या आहेत, ज्या की येणाऱ्या 5 वर्षासाठी यांच्यामार्फतच भरती केली जाणार. त्यात पाहायला गेलं तर या 9 कंपन्यांपैकी बहुतांश कंपन्यांची मालकी म्हणजेच ठराविक गटाचे नेते मंडळी. भोवया तर उंचवणारच, परंतु ही गोष्ट दाबण्यासाठी कंत्राटीचा इंगा, आरक्षणाला ठेंगा, गुणवत्ता, तत्परता किंवा सरकारी तिजोरीवरचा कमी होणारा भार असं काही ते चित्र दाखवून या जी आरला अंमलात आणण्याचा प्रयत्न केला. नेमकं घडलं उलटच. जनाक्रोश मोर्चा असेल किंवा विरोधी पक्षांनी दिलेलं बळ असेल, त्यामुळं काय ते 20 ऑक्टोबर 2023ला हा जी आर रद्द करण्यात आला. परंतु आता नेमकं जे लोक नियुक्त झाले आहेत कंत्राटीद्वारे त्यांचं नेमकं होणार काय? ते आजपासून कामावरती रुजू असणार की नाही, हा मोठा प्रश्न आहे. त्यातच मुळात गरजच का भासते सरकारला कंत्राटी पद्धतीने नोकरी भरती करण्याची. त्यात मग सरकारचं नेमकं उद्देश काय आहे, आता याचे फायदे काय होतात, तोटे किती आहेत, याचंही जाणून घेणं गरजेचंच आहे. त्यासोबतच शेवटी कोण जिता कोण हारा हेही माहिती करणं महत्त्वाचंच. नमस्कार, माझं नाव आहे दत्ता चौले. माहिती सरकारी योजना या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. माहिती मागील माहिती जर तुम्हाला माहिती करून घ्यायची असेल तर तुम्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून जी काही सरकारी योजना आहे त्या योजनेमागची जी काही योजना आहे त्याबद्दल तुम्हाला जागरूक करण्यात येईल. आजची जी काही माहिती आहे ती म्हणजे कंत्राट भरतीची गरज का भासते. त्यासाठी आपण सुरुवातीपासून जाऊया की नेमकं कंत्राट भरती म्हणजे काय. जर एखाद्या सरकारी कार्यालयात एखादं विशिष्ट काम करून घ्यायचं असेल आणि अवश्य ते मनुष्यबळ किंवा त्या कौशल्याचं मनुष्यबळ जर नसेल तर आपल्याला अवलंबून राहायला लागतं थर्ड पार्टी, म्हणजेच आपल्या कर्मचारी सोडून बाहेरच्या लोकांवरती. कामाची व्याप्ती वाढलेली असेल किंवा नवीन प्रकल्प हाती घेतला असेल किंवा घेतलेला प्रकल्प हा अल्पकालीन असेल तर सरकारी भरती करणं शक्य नसतं. मग अशा वेळेस आपण कमी खर्चात आणि स्किल्ड मॅनपॉवरची जी रिक्रुटमेंट आपण भरती करतो त्यालाच आपण 1 वर्ष किंवा 11 महिन्याच्या काळासाठी सरकारी ऑफिसेसमध्ये कामाला रुजू करतो. हे करणं म्हणजेच कंत्राटी मार्फत भरती करणं. जरी तो सरकारचं काम करत असेल, सरकारी योजनेमध्ये काम करत असेल, परंतु तो सरकारचा कर्मचारी नसून एखाद्या एजन्सीचा किंवा एखाद्या थर्ड पार्टी मार्फत त्याच्या पेरोलवरती तो काम करत असतो. तर इतकं सोपं काही गणित आहे. नेमकं कंत्राट भरती कशी करते आणि का केली जाते. आता नेमकं आपण ह्याचा इतिहास आपण पाहूया की राज्यात कंत्राट भरती ही सुरू कधी झाली. राज्यात कंत्राट भरती ही काँग्रेसकालीन 2023मध्ये शिक्षक भरतीच्या स्वरूपात करण्यात आली. शिक्षकांवरचा जो काही भार होता आणि उपलब्ध शिक्षक कमी असल्यामुळं, सरकारी उपलब्ध शिक्षक कमी असल्यामुळं कंत्राट पद्धतीने शिक्षकाची भरती करण्यात आली. सुरुवातीला ज्यावेळेस हा निर्णय घेतला त्यावेळेस ही भरती किंवा कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती सरकारी काम देणं हे फक्त शिक्षकापुरतंच मर्यादित ठेवण्यात आलं. परंतु जसा जसा काळ लोटला 2010मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणजी यांच्या अध्यक्षतेखाली त्याला व्याप्तीही वाढतच गेली. त्यातच शिक्षकासोबतच आता वाहन चालक, डेटा एंट्री ऑपरेटर, त्यानंतर प्रोजेक्ट कोऑर्डिनेटर, त्यासोबतच मोबाईल टीचर्स या सगळ्या पदांची पण भरती ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती करण्यात आली. कंत्राट पद्धतीवर अवलंबून राहण्याच्या अगोदर एखाद्या डिपार्टमेंटमध्ये काम वाढलं असेल किंवा एखाद्या विभागाला अतिरिक्त मनुष्यबळाचं गरज भासत असेल तर त्यावेळेस त्या डिपार्टमेंट मध्ये त्या विभागामार्फत भरती काढली जाते आणि त्या विभागापुरतीच ती भरती सीमित असते. परंतु 2021मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी अशा एक संकल्पना मांडली की आपण प्रत्येक विभागामार्फत त्या विभागामार्फत कंत्राट भरती चालवण्यापेक्षा एक काही ठराविक कंपन्यांना ज्या की या कामामध्ये कुशल असतील त्यांना कॉन्ट्रॅक्ट किंवा इम्पॅनल करून घेणं गरजेचं आहे. असा काय तो निर्णय 2021मध्ये ठरण्यात आला आणि त्याच निर्णयाची अंमलबजावणी म्हणून काय ते 2023मध्ये या 9 कंपन्या पुढील 5 वर्षासाठी नियुक्त करण्यात आल्या. मग अशा प्रकारे 2003मध्ये ही जी कंत्राट भरतीची पद्धत अवलंबली होती ती शिक्षकापुरती सीमित होती, ती आता 136 सर्वसाधारण पदासाठी वेगवेगळ्या सरकारी ऑफिसेसमध्ये, म्हणजे ते वैद्यकीय असेल किंवा तुमचं माहिती तंत्रज्ञान असेल, डेटा एंट्री ऑपरेटिंग असेल, HR असेल, सर्वत्र याची कंत्राट मार्फत भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला. आता यासोबतच आपल्याला हे जाणून घेतलं पाहिजे की नेमकं याचे फायदे आणि तोटे काय आहेत. फायद्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर सरकार याला का इतकं बळ देते, प्रोत्साहन देते, तर त्याचा गोष्ट एक म्हणजे जो काही सरकारी कर्मचारी आपण नियुक्त करतो आणि त्याचे जे काही पगारीचा खर्च असेल किंवा तो रिटायर झाल्यानंतर त्याच्या पेन्शनचा जो भार आहे, सरकारच्या एकूण खर्चापैकी 40% आसपास हा खर्च केवळ आणि केवळ सरकारी कर्मचारीचं वेतन आणि त्यांची पेन्शन यावरतीच दिला जातो. मग काय तर सरकारचं धोरण आहे की त्याच्या तिजोरीवरचा भार कमी व्हावा आणि कंत्राट पद्धतीवरती भरती केली जाईल, हा एक उद्देश होता.
त्यासोबतच दुसरा उद्देश आहे की कामामध्ये तत्परता येईल, अकाउंटेबिलिटी राहील आणि आरक्षणासारख्या गोष्टीला, जे की सरकारी नोकरीमध्ये आपण पाहतो की आरक्षणाला जास्त महत्त्व दिलं जातं, आरक्षणाला प्राधान्य दिलं जातं, त्यामुळे गुणवत्ता कुठंतरी ढासळली जाते आणि म्हणूनच काय तर कंत्राटीचा इंगा आणि आरक्षणाला ठेंगा असा काय तो उद्देश सरकारने मांडला होता. आता आपण पाहूया नेमकं या कंत्राट भरतीने तोटे काय आहेत, का भीती वाटते नवयुवकांना या कंत्राट भरतीची. जर तुम्ही काय कंत्राट भरतीवरती काम करत असाल तर तुम्हाला जॉब सिक्युरिटी ही पहिली गोष्ट आहे जी की तुमच्याकडे शून्य असणार आहे. त्यातच तुम्ही जर काय क्षुल्लक चूक केली असेल किंवा तुम्ही चूक केली जरी नसेल तर कंपनीला अधिकार असणार आहे तुम्हाला कोणत्या क्षणी तुमच्या कामावरनं काढून टाकायचा. त्यामुळं तुमच्या जॉबला कसलीच सिक्युरिटी नाही आहे. त्यातच जर तुम्ही जॉब करत असताना एखादं घर किंवा गाडी विकत घेतली आणि त्याचे EMIs किंवा हप्ते येणाऱ्या 10 वर्षासाठी असणार आहेत आणि तुम्हाला 1 वर्षानंतर तो कॉन्ट्रॅक्ट कंपनीचा बंद झाला, 2 वर्षानंतर दुर्दैवानं तुम्हाला ते काम जमलं नाही आणि कॉन्ट्रॅक्ट मधनं तुम्हाला काढण्यात आलं तर तुमचं भविष्याचं काय. त्यातच तुम्ही सरकारी भरतीच्या जोरावरती तुमच्या मुलाबाळाचं उच्च शिक्षण करू पाहता तर त्यामध्येही प्रश्नचिन्ह निर्माण होतो. सोबतच महिलांसाठी हे काम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती खूप जोखमीचं ठरलं जातं. कारण कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती एखादी सरकारी काम जर करून घ्यायचं असेल तर जोरजपाटी किंवा धमकी अशा गोष्टी आमिष दाखवून पण हे काम करून घेण्यात येईल याचीही भीती या कंत्राट भरतीमार्फत केली जाते. त्यातच आणखीन एक भर म्हणजे काय तर जो कोणी कर्मचारी कंत्राट बेसिसवरती काम करेल तो सरकारसाठी काम नाही करत तर तो काम करतो एका ठराविक एजन्सीसाठी, कारण ती एजन्सी त्याला पेमेंट करते. मग त्याची कामाबद्दलची निष्ठा आणि जी वर्कलोड आहे त्या वर्कलोडला तो कसा प्रतिसाद देणार किंवा सामोर येणाऱ्या जनतेला तो कसा प्रतिसाद देणार, त्यामुळं हा मोठा प्रश्नचिन्ह उभं राहतो. तर हे काही छोटे छोटे तोटे आहेत जे की खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळंच काय तर या कंत्राट भरतीला विरोध केला जातो. आता इतके सारे तोटे आणि फायदे, छोटेसे फायदे आणि इतके सारे तोटे पाहिल्यानंतर नेमकं प्रश्न पुढे उभा राहतो की आता पुढं काय. जे कोणी नियुक्ती झाली आहे 6 सप्टेंबरच्या नंतर आणि ऑक्टोबरच्या 20 तारखेपर्यंत ज्या लोकांची नियुक्ती झाली आहे त्यांच्या नोकऱ्यांचं काय. कारण ज्या आशेनं ते लोक या कंत्राट भरतीकडं आलेली आहेत, म्हणजेच हातचा जॉब सोडून ते या कंत्राट भरतीकडं या आशेनं पाहिलं आहे की जरी पगार कमी असला तरी भविष्यात आपल्याला सरकार कायमस्वरूपी कामाला लावून घेईल किंवा हे कॉन्ट्रॅक्ट दर 11 महिन्याला रिन्यू होईल आणि आपल्याला एक सिक्युअर जॉब मिळेल. म्हणून काय की हातचाच घास सोडून माणूस पळत्याच्या मागे लागलेला आहे आणि आज त्याला समजतं की कंत्राट भरती रद्द केली आहे तर त्याच्या पुढच्या उद्याचा प्रश्न हा निर्माण होतो. सोबतच आणखीन हा प्रश्न आहे की मग इथून पुढे होणारी जी भरती आहे ती कशी होणार आहे. मग पारंपरिक पद्धतीने त्या विभागामार्फतच भरती होईल का आणखीन काही नवीन घोषणा करण्यात येतील, हेही आणखीन चित्र क्लिअर झालेलं नाहीये. आशा करतो की तुम्हाला ही माहिती समजली असेल. नेमकं कंत्राट भरती काय आहे, का करण्यात येते, त्याचा उद्देश काय, त्याचे नुकसान काय होतं आणि आता यातच कोण जिंकलं कोण हारलं हे तुम्ही ठरवायचं आहे. आपल्याला जे सोयीचं वाटतं, आपल्या जे फायद्याचं असतं ते आपण घ्यायचं, बाकी सारं सोडून द्यायचं. माहिती कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.